नमस्कार. येत्या गुरुवारी म्हणजेच 19 मार्चला चैत्र मासारंभ होत आहे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर गुढीपाडवा हा सण या दिवशी साजरा करतात. 18 मार्चला संध्याकाळी अमावस्या सुरू होते आणि 19 मार्चला सकाळी 6:52 अमावस्या संपते. तर 6:53 चैत्र मासारंभ होत आहे आणि त्यानंतर गुढी उभारली जाणं हे आवश्यक असणार आहे. आता चैत्र मासारंभामध्ये म्हणजेच हिंदू नववर्षामध्ये गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. कारण वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडवा ह्या सणामुळे आपल्याला प्राप्त होतो. आता गुढीपाडव्याला शास्त्रोक्त पद्धतीने कुठले नियम पाळायचे आणि कुठले टाळायचे हे आज आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम गुढी उभारताना कुठली वेळ पाळायची. तसं बघितलं तर संपूर्ण दिवस हा आपल्यासाठी शुभ असणार आहे. परंतु शास्त्र असं सांगतं की मध्यान्हापूर्वी म्हणजेच दुपारी 12 वाजण्यापूर्वी गुढी उभारली जाणं हे आवश्यक असतं. शास्त्र हे देखील सांगतं की जेव्हा सूर्याचं कोवळं ऊन हे आपल्या वास्तूमध्ये येतं त्या कालावधीमध्ये उभारलेली गुढी आपल्याला सुख, शांती, आरोग्य, भरभराट, यश, कीर्ती, प्रसिद्धी हे सगळं मिळवून देते. म्हणजेच सकाळी 7 वाजल्यापासून साधारण 9:30 वाजेपर्यंत गुढी उभारली जाणं हे शुभ असतं. आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असतो की गोडाधोडाचे नैवेद्य बनवायचे आहेत किंवा मग जेवण बनवायचं आहे तर आम्हाला 11 वाजतात. 10:30 नंतर कदाचित गुढी उभारली जाते किंवा उशीर होतो. तर मी एक सुचवू इच्छिते की तुम्ही गुढी उभारतानाही शक्यतो 7 ते 9 ह्या वेळेत उभारा आणि काही कालावधीनंतर, काही वेळानंतर तुम्ही नैवेद्य दाखवायला काहीच हरकत नाही आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. पण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा कडुलिंबाला फार महत्त्व आहे. त्यामुळे कडुलिंबाची पानं ही गुळामध्ये एकत्रित करून त्याचा नैवेद्य दाखवला जाणं गुढीला हा आवश्यक आहे. तो नैवेद्य घरातल्या सर्वांनी ग्रहण करणं हे देखील आवश्यक असणार आहे. त्यासाठी आरोग्याचा लाभ हा सांगितला गेला आहे. तर आता आंध्र असेल, महाराष्ट्र असेल किंवा प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण कडुलिंब, गूळ किंवा इतर प्रकारचे नैवेद्य हे दाखवतो. ज्यांच्याकडे पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, बाकी सगळा स्वयंपाक बनवला जातो हा काही वेळाने दाखवला नैवेद्य तरी चालणार आहे. आता गुढीपाडव्याला गुढी उभारताना घरात सर्वप्रथम काय करायचं तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने पाण्याचा सडा घालायचा. त्या पाण्यामध्ये अष्टगंध, अत्तर, गुलाब पाणी हे असणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही तुमच्या एंट्रन्सच्या बाहेर शिंपडणं हे योग्य असणार आहे. त्यानंतर राहत्या घराची वास्तुशुद्धीकरण करून घेणं म्हणजे झाडून पुसून घेऊन घरातल्या देवतांची पूजा, देवघरातली पूजा करणं हे योग्य राहतं आणि त्यानंतरच गुढी उभारली जाणं आणि त्याची तयारी करणं हे आवश्यक असतं. आता गुढीपाडव्याला पूजा करताना किंवा त्या दिवशी आणि नैवेद्य बनवताना देखील काळं वस्त्र परिधान करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे त्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत. गुढी उभारताना आपण त्याच्यावर जे वस्त्र टाकतो म्हणजेच साडी स्वरूपात जे आपण वस्त्र टाकतो त्याच्यासाठी लाल, हिरवा, पिवळा, निळा, गुलाबी, नारंगी हे सगळे रंग शुभ मानले जातात. आता गुढीपाडवा साजरा करतो तर वेळ जशी सकाळी 7 ते 9 आपण पाळणार आहोत गुढी उभारण्यासाठी, तर गुढी उतरवण्यासाठी आपण सूर्यास्त पाळणं हे आवश्यक आहे. त्या दिवसाचा सूर्यास्त होताना किंवा सूर्यास्त झाल्यानंतर गुढी उतरवणं हे आवश्यक असतं. गुढी उतरवताना साधारण दही भाताचा गोड नैवेद्य किंवा दूध साखरेचा गोड नैवेद्य, अगदीच शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखरेचं नैवेद्य दाखवून पाणी फिरवून मगच गुढी उतरवायची आहे. गुढी उभारताना किंवा गुढी उभारल्यानंतर नैवेद्य दाखवताना, पूजा करताना आजपर्यंत आपल्या आयुष्यात आलेली संकट किंवा मागील वर्षात आपल्या आयुष्यात आलेली संकट, त्याच्यावर केलेली आपली मात किंवा पुढील आयुष्यात, पुढील वर्षभरात आपल्याला काय काय अपेक्षित आहे, सुख, शांती, आरोग्य, धैर्य किंवा प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं भरभराट, या सगळ्या गोष्टी तिथं बोलणं, व्यक्त होणं हे आवश्यक आहे आणि शतशः नमन करणं देखील आवश्यक आहे. गुढी उभारताना, गुढीची बांधणी करताना शक्यतो आपल्या तोंडात अपशब्द येणार नाहीत, चिडचिड होणार नाही, रागराग होणार नाही, हे नियम पाळणं आवश्यक आहे. घरात कोणत्याही प्रकारचा तिरस्कार, किरकिर ह्या गोष्टी होता कामा नयेत. त्यामुळे एक सुंदर
संगीतमय असं वातावरण सकाळी तुम्ही वास्तूमध्ये करू शकता. काही मंत्राज आहेत ते तुम्ही लावू शकता आणि त्यानंतरच गुढीची उभारणी करू शकता. गुढी उभारताना भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव ह्यांचं नमन आणि पठण करणं हे आवश्यक आहे. त्यांच्या रिलेटेड कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर गुढी उभारल्यानंतर घरातील सर्व सदस्यांबद्दल इच्छा या बोलून दाखवू शकता. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही राहतो तिथे गुढी उभारायची का आम्ही काम करतो तिथे देखील उभारायची. तर मी म्हणेल एक कुटुंब ज्या वास्तूमध्ये वास करतं त्याच वास्तूमध्ये गुढी उभारली जाणं हे योग्य असतं. ते घर भाडे तत्वावर आहे का स्वतःचं आहे हे तिथे जास्त बघितलं जात नाही. पण आपल्या घरात गुढी उभारली जाणं हे हिंदुत्वाचं फार मोठं प्रतीक आहे. त्यामुळे हिंदू धर्म, हिंदू नववर्ष आणि चैत्र मासारंभ ज्यालाच आपण वसंत मासारंभ असं देखील म्हणतो, तो साजरा करताना आपल्या आयुष्यात भरपूर सुख, शांती, समृद्धी, भरभराट हे मागूयात आणि यंदाचा चैत्र पाडवा शुभम भवतु. सर्वांना चैत्र पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.